आणि त्या गरिबाची चूल पेटावी म्हणून ही 100 दिवस गॅरंटी स्कीम रोजगाराची आमचं सरकार होतं, काँग्रेसचं आपला UPA सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी ती योजना आणली। त्यापूर्वी खरं तर ही योजना मुळात काँग्रेसनीच आणलेली योजना आहे। दुर्दैवानं योजनांची नावं बदलली जातात, पण त्रुट्या काढून त्यांना ही योजना गुंडाळण्याचंच उद्दिष्ट आहे का असं दिसतोय। तसंही केंद्र सरकारच्या या बजेटमध्ये आपण पाहिलं, शिक्षण, आरोग्य आणि महत्त्वाच्या बाबीवर सामाजिक न्याय यांना पैसेच ठेवले नाहीत। अगदीच किरकोळ तरतूद ओबीसी विभागाला केंद्र सरकार देशभरासाठी केवळ 386 कोटी रुपये देतो। यावरून या सरकारची ओबीसीच्या प्रती असलेली नियत हे स्पष्ट होते। अशाच प्रकारे आज ही मनरेगा योजना सुद्धा गुंडाळण्याचं काम सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा विषय, आपण काल पाहिलंय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये महिन्याभरामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एक महिन्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारा जिल्हा कोणता, तर तो यवतमाळ म्हणून आता सगळीकडे आता प्रसिद्ध झालेला आहे। राज्य सरकारनं म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यावर 2 लाख साधारणतः 90,000 कोटीचं कर्ज आहे। हे कर्ज माफ करतो म्हणून निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करणाऱ्या सरकारने 1.5 वर्ष उलटूनही या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। केंद्र सरकारकडे या 2,91,000 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पाठवला गेला आणि केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली की ही कर्जमाफी योजना आम्ही करू शकत नाही आणि करू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण ते व्यवहार्य नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि घोषणा केंद्र सरकारने केली। यामुळे राज्याची ऐपत नाही, केंद्राची देण्याची दानत नाही आणि अशा स्थितीत शेतकरी आता उद्ध्वस्त होईल आणि त्या पलीकडे जाऊन केंद्र सरकारने, मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला करार हा अत्यंत धोकादायक आहे। हे केवळ आज त्याचे परिणाम नाही दिसणार, पण उद्या हे सगळं नवं पीक आल्यावर त्याचे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा हा निर्णय असणार आहे। म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर 18% ड्यूटी 50%वरून आणली, परंतु अमेरिकेतून येणारा शेतमालावर हे 0% ड्यूटी हे देशामध्ये इतिहासातील पहिल्यांदाच होते आहे। एकेकाळी 110%, 20%पर्यंत ही ड्यूटी होती। त्यामुळे परदेशी शेतकरी, परदेशातील कुठलाही शेतीमाल, गहू